अच्छा लाफ्टर चॅलेंज आहे. एकदा असून नको ना. कॉमेडी करा नाही कॉमेडी करू नका. कृपा तुझं साईन नाही गेली होती तू. कृपा साईन नाही गेली. साईन कर ना. पेन दे ना. नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये संगम पवार या कुटुंबामध्ये. मित्रांनो, आता आपण पुढचा ब्लॉग बघणार आहोत ना. तुम्हाला कदाचित थंबनेलवरनं कळलंच असेल की काय होणार आहे. चलो मित्रांनो, पुढे कंटिन्यू ब्लॉगमध्ये राहा. मस्त नवीन बघायला मिळेल. बघू शकता सेटअप चालू आहे, सगळेजण आहेत. तुम्ही बघितलंय संकेत आहे जो नेहमी तुम्ही पाहिलेला आहे. स्वप्नील मोठे कलाकार दिसत आहेत. बाकी फ्रेंड्स आपले नावं मला माहिती नाही आहेत. सगळ्यांनी आपले हाय करायला काय सगळ्यांनी. चलो मित्रांनो, भेटू पुढे ब्लॉगमध्ये. काल्या हाताने लाव तुझ्या मधल्या हाताने आणि फक्त करताना मन मोठं करू नको. चांगल्या सगळा साईड टेबल एका साईडला ठेवायचं. हा टेबल एका साईडला ठेवायला तिथं सगळी पूजा करू. टेबल एका साईडला ठेवून त्याच्या बाजूला चेअर ठेवायचा आणि त्याच्यावर सगळे फॉर्म पॅड रायटिंग पॅड पेन पेन्सिल हे सगळं एका साईडला ठेवा. लांबून कडल्याने लोक आले. नाही 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 आले आले आले. नाही नाही ते मी आणलं नाही. सगळं आहे आपल्याकडे, गिम्बल पासून सगळं आहे. मला नाही आवडत, मला नॉर्मल आवडतं. मी तो उभं राहिला नाही इथे, माझे जास्त हे होतं. वरती कोण टाकतं, वरती कोण टाका टाकलं. नमस्कार मित्रांनो, येतोय माझा आवाज, दिसतोय मी क्लिअर? हे केवढं बोलायचं. दंडन ऑडिशन फॉर्म, इथं डेट आहे, इथे नंबर, नेम ऑफ द आर्टिस्ट, नेम ऑफ आर्टिस्ट, त्यांचा फोटोग्राफ. तर त्यांनी फोटोग्राफ आणला असेल तर फोटोग्राफला ते नाहीतर बघू नेक्स्ट टाइम मग काय करायचं. इथे नेम, त्याच्यानंतर आहे डेट ऑफ बर्थ, ब्रॅकेटमध्ये एज लिहायचं, कॉन्टॅक्ट नंबर, मेल आय डी, वेट, हाईट, क्वालिफिकेशन, एक्सपिरियन्स इफ एनी. काही लोक असं थिएटर बघायचा शॉर्ट फिल्मचा एक्सपिरियन्स होतो माझ्याकडे. लँग्वेजेस नॉन अँड स्किल, मराठी, हिंदी, इंग्लिश,
आणि इथे इंटरेस्ट तुमच्या ठिकाणी सांगतोय बघा. इन सर्कल द फॉलोइंग: ॲक्टिंग, रायटिंग, म्युझिक, अँकरिंग, डिरेक्शन, लाईट्स, असिस्टंट, प्रोडक्शन, एडिटिंग. तुम्हाला सुद्धा या कुठल्या फील्डमध्ये इंटरेस्ट असेल तर सांगा. तुम्हाला काही मोबाईलची गरज नाही. आपण फिल्म सुरू करतो तर त्या गोष्टीमध्ये तुम्हाला कुठल्या कुठल्या इंटरेस्ट तर सांगून द्यायचं असं तुम्हाला काम करायचं. सिग्नेचर ऑफ द पार्टिसिपंट म्हणजे तो या सगळ्या गोष्टी वाचल्यानंतर तुम्ही साईन करणार. त्यानंतर रिमार्क पासून नाहीतर आपण त्याच्यावर रिमार्क त्याचं काय चांगलं होतं प्लस पॉईंट मायनस पॉईंट ते लिहून आणि ते सिग्नेचर प्रोडक्शन ते दोन पेज पण एक सिग्नेचर करतो. आणि आपलं अजून एंटरटेनमेंट आर्टिस्ट वगैरे नंबर यू शुड बी आन्सरेबल फॉर एव्हरीथिंग. सेकंड थिंग म्हणून असं मला नाही. हां, सगळ्यात महत्त्वाचं 27 मार्च जागतिक रंगभूमी दिवस आहे आणि आपण 27 मार्चला एक नाट्य शिबिर ठेवतो. नाट्यगृह सकाळी 9 ते दुपारी 2 नाट्य मार्गदर्शन, त्यात लेखन, दिग्दर्शन, अभिनय, संगीत, पार्श्वसंगीत आणि प्रकाशन या 6 गोष्टीवरती मार्गदर्शन करायला येणार आहे. हो चला. गणपती बाप्पा मोरया. ठेवा तिथेच. चलो लेट्स स्टार्ट. सगळ्यांनी नमस्कार. या ऍडजस्टमेंट. वा चला. भाई एक सिगरेट कर. नाही मला सर आता साधारणपणे दररोज किती लोक नाही विचारतोय यार. तुझा मित्र आहे मी असं काय करतोय यार. तू तुम्हाला ओळखत नाही मी कोण आहे. ओळखत नाही तुम्हाला. ते सर्व असं विचारतोय गांजा मिळतो काय ते विचारतोय. ये ना मागे. अरे मागे तर ये. साऱ्या माझ्या एरियामध्ये ना जास्त फालतूगिरी चालणार ना. ओळखलं नसशील. घे बंद करायचं. बंद कट. काय म्हणता नवरे देवासारखे. अहो त्या देवा पण तू समोर आलीच आणि माझी बोलतीच बदलली. त्या दिवशी तुला माझ्या मनात सगळं काही सांगितलं होतं पण तू बोट बंद करून निघून गेलीस. त्यामुळे मूल जन्माला न घालण्याचा हा जो तुझा विचार आहे ना तो कदाचित बरोबरही असू शकतो. पण मी ठरले मागच्या पिढीची ग जुन्या विचारांची. त्यामुळे ते जनरेशन गॅप काय म्हणतात ना ते असणार.
स्वारींशी विवाहबद्ध झालो तेव्हापासून संघर्षाशिवाय आमच्या वाट्याला काहीच आलं नाही. पण शिवबा जन्माला आले मी धन्य धन्य झाल्यासारखं वाटलं. जन्म ही परमेश्वराच्या अखत्यारीतील गोष्ट. त्याने कुणाला केव्हा कुठं आणि कधी जन्माला घालायचं हे त्यानेच ठरवायचं. राजे पालखीने पजले ते पातशाही पालखी घालण्यासाठीच. स्वारींचे हे उद्गार बाहेर पडले ती अपशकुनाची कुजबूज थांबली. शिवबाने केलेला पराक्रम. शिवबा, तुम्ही आम्हाला केवढं सुख दिलं, अगदी भरभरून दिलं. आमच्या परिश्रमाचं आपण सार्थक करून दाखवलं राजे, तुम्ही सार्थक करून दाखवलं. अरे पण जी गोष्ट मी केलेलीच नाही ती मी का बोलावं? अरे पण ठीक आहे, बोलतो मी. तू सांगितलं त्याबद्दल मी बोलणार. त्या दिवशी इंट्रोग्रेशन साठी मलाच बोलवण्यात आलं. अगोदरच ड्युटीचा भयंकर ताप होता आणि संध्याकाळी मी 7:30च्या सुमारास इंट्रोग्रेशन झाला. खूप ताप, बस ही जातच बेक. म्हटलं काय असेल ते सांगून टाक, बनवलेली स्टोरी बोल आणि विषय चालतो. ऐकलीच नाही. सगळं ना वाट लागली. सांग ना, तुला जे येत नाही ते बोल आणि विषय संपव. तुला सगळं दिलेलंच आहे ना. चालेल. फोटो काढले, मला फक्त फोटो पाहिजे. काय चाललं होतं ते मगाच? येऊ दे ना परत. हो येऊ दे ना. हो संकेत गायकवाड, येऊ दे लवकर. अच्छा, लाफ्टर चॅलेंज आहे. एकदा असून नको ना. कॉमेडी करा, अगर नाही कॉमेडी करून टाका. कृपा तिथं साईन नाही गेली होती तू. कृपा इथे साईन नाही गेली. साईन कर ना. पेन दे ना. आता खूप घाबरते ग. तुम्ही त्यावेळी माझ्या पाठीशी खूप खंबीरपणे उभे होतात. आता हे तुम्ही सोबत आहात. जेव्हा मला तुमची जास्त गरज होती तेव्हा तुम्ही सोबत नव्हता. मी मदतीसाठी ना खूप तुम्हाला हाका मारल्या, मी खूप आघात केला, पण काहीच उपयोग झाला नाही. ते नराधमांनी माझ्यावर. म्हणून सांगते ग, प्लीज आधी मागे सोडा. मी तुझी शहाणी मुलगी आहे ना. मामाचा शेवटचा हट्ट समज. प्लीज आधी मागे सोड. अरे चिंगे, ये बस नाही आली अजून. ये अरे रुमाल नाही आणला तू. काय म्हणती? अरे या बाई बाई ऐक नाही, सांगू नको. त्यांना खूप बघितलं ती तिथे राहते ना तिथं. कुणाला सांगायचं नाही बरं का. हसू नको ग माझं. बरं मला ना कोणी सांगशील नाही ना. मला ना गणे ना खूप आवडतो. छत्रीला मी गेली ना की तिथे पाण्यात वरती पोचली आणि मी खाली गेलो ओळखलं. माझी आई बोलते तू एवढी कशी केलं ओळखती. मी काय सांगू तरी जाऊ दे.
सेम सेम चिंगम्या 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 येडी मॅचिंग मॅचिंग त्याला बरोबर ना असं घे. आता घरी आलो, जरा फ्रेश झालो, आंघोळ झाली. तुम्ही ब्लॉग संपूर्ण बघितला, तुम्हाला ब्लॉग कसा वाटला? हे आपलं मराठी फिल्मचं ऑडिशन होतं. बरेचसे जवळजवळ 40 जण ऑडिशनला आले होते. आपण 10 ते 4चा टाईम ठेवला होता, तरीसुद्धा एवढ्या वेळात आज गाड्यांचं मेगा ब्लॉकचं प्रॉब्लेम असताना सुद्धा ठाणा, कल्याण, पेण, मुंबईतनं बरीच जण, जोगेश्वरी, कॉटन अशा बऱ्याच ठिकाणून लोक पनवेलमध्ये आमच्या इथे आले होते, कारण मराठी फिल्मचं आपण आज ऑडिशन्स ठेवले होते. तुम्ही हा ब्लॉग बघितला, तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून कळवा. चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की दाबा मित्रांनो. आणि नेहमीच आपलं तुम्हाला सांगणं असतं ते, करोना परिस्थिती चालू आहे, त्यात स्वतःची काळजी घ्या, स्वतःसोबत कुटुंबाची काळजी घ्या, म्हणजे आपसूक आपण समाजाला या करोनापासून वाचण्यासाठी मदत करत असतो मित्रांनो. चला मित्रांनो, व्हिडिओ एंड करतो. जय भवानी, जय शिवराय आणि काळजी घ्या मित्रांनो. भेटू पुन्हा अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.